कुठलाही समारंभ किंवा सण असेल, पाहुणे येणार असतील किंवा एखादी पार्टी असेल तर आपल्याकडे हमखास बनवणारा पदार्थ म्हणजे गुलाबजाम. काही वेळेला गुलाबजाम चपटे होतात, फुगत नाहीत, आतून कडक राहतो, रंग एकसारखा येत नाही. मग मऊ लुसलुशीत रसदार बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा गुलाबजाम बनवायची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण एका भांड्यामध्ये प्रीमिक्स घेऊया. हे प्रीमिक्स आपण थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे. हे प्रीमिक्स म्हणजे गुलाबजामचं पीठच आहे, गुलाबजाम बनवायचं पीठ असतं ते आहे. मी तुम्हाला ते नंतर सांगते की हे कुठल्या कंपनीचं आहे. आता आपले प्रीमिक्स मळून झालेले आहे. आपण 10 मिनिटं बाजूला ठेवूया. आता आपण पाकाची तयारी करू. 3 वाटी पाणी घेतलंय. हे अर्धी वाटी पाणी मी जास्तीचे घेतलेले आहे. हे आपली 700 ग्राम साखर आहे. आता आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. 200 ग्राम प्रीमिक्सला 600 ग्राम साखर लागते, पण मी 2 चमचे जास्तीचे साखर टाकलेली आहे. आपण अर्धा वाटी पाणी टाकलं होतं ना, त्याच्यासाठी 2 चमचे साखर टाकलेली आहे. हे चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया. हे उकळेपर्यंत आता आपण गुलाबजामचे गोळे करून घेऊया. हे 10 मिनिटं पीठ ठेवलं होतं ते आता आपण चांगला एका तुपाचा लावून चांगलं मळून त्याचे आपण छोटे छोटे गोळे करायचे. हे गोळे एकसारखे करून घ्यायचे म्हणजे एकसारखे गुलाबजाम येतात. आता मी गोळे करून घेते. आता गोळे तयार झाले, आता आपण तळून घेऊया. तेल ठेवलं होतं, तेल गरम झाले, आता आपण तळून घेऊया. गॅस मी आता कमी केलेला आहे. गुलाबजाम आता आपण तळून घ्यायचे. गुलाबजाम हलवताना झाऱ्याने न हलवता पलेताने हलवायचे म्हणजे गुलाबजाम कधी फुटत नाही, असं चिरत वगैरे नाही. झालेले आहेत. आता गुलाबजाम तळून असे सोनेरी रंगावर झाले की आपण काढून घ्यायचे. आता आपला पाक बघूया, पाक झालाय की नाही. आता आपला पाक उकळतोय. आता आपण थोडं चमच्याने बघूया म्हणजे एक पाक झालाय की नाही तयार. आता वेलची पावडर टाकते मी. ह्याच्यामध्ये मी 2 टेम लिंबाचा रस टाकला होता, पण ती क्लिप डिलीट झालेली आहे. आता हे काय मी ड्रॉप्स टाकले, पण मी ते काय टाकले हे तुम्हाला मी नंतर सांगेन. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे. आणि गुलाबजामला चव अप्रतिम येते, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप न करता. आता आपण गुलाबजाम पाकात टाकलेले आहेत. गुलाबजाम व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता हे गुलाबजाम आपण एक रात्रभर तसेच ठेवलेले आहेत. गुलाबजाम काढून बघते मी कसा झालाय तो. बघा कसे गुलाबजाम फुलले ते, आणि कलरही बघा कसा एकसारखा अगदी व्यवस्थित आलेला आहे. कुठेही चिरलेला नाही, काही नाही. गुलाबजाम अगदी व्यवस्थित पाक झालेला आहे. ते मी ड्रॉप्स टाकले होते, ते गुलाबजलचे ड्रॉप्स टाकले होते. ते टाकले की पाकाला अप्रतिम चव येते, म्हणून ते थोडे तरी टाकायचे. आता मी ते पाणी घेतलं होतं अर्धी वाटी, तर आपण आता हे प्रीमिक्स घेतलं होतं ते चितळेचं होतं, ते 200 ग्रॅम होतं. 200 ग्रॅमला 600 ग्रॅम साखर टाकली होती आपण, आणि 3 वाटी पाणी. जेवढी साखर म्हणजे 3 वाट्या साखर झाली होती, म्हणून 3 वाटी आपण पाणी टाकलं होतं. पण आपण जेव्हा पाक उकळतो तेव्हा ते पाणी कमी होतं आणि आपले गुलाबजाम रसरशीत होत नाहीत, म्हणून आपण ते अर्धी वाटी पाणी, त्याचे साखर कमी पडू नये म्हणून 2 चमचे साखर टाकली होती. आता बघा आपले कसे गुलाबजाम रसरशीत अगदी हाताने तुटतील असे एकदम एवढे सॉफ्ट झालेले आहेत. म्हणून ते अर्धी वाटी पाणी आणि साखर वाढून घ्यायची. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.